नरकात जाण्याचा खरा दावेदार कोण असतो? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की स्वर्गात जाण्याचा खरा दावेदार कोण असतो. असे कोणते पाप आहे जे मनुष्याला नरकामध्ये जाण्यापासून थांबवू शकत नाहीत? आज आपण एका प्राचीन कथेद्वारे आम्ही तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की काही लोक पूजा, दान, धर्म, जप, तप, तपस्या इत्यादी करोडो पुण्य कर्म करूनही नरकामध्ये का जातात आणि काही पापी लोकांना अत्यंत गंभीर पापे करूनही स्वर्ग का मिळतो? ते कोणते पुण्य आहेत ते माणसाच्या करोडो पापांचा नाश करते आणि ते कोणते पाप आहेत जे त्यांच्या करोडो पुण्याचं नाश करतात? चला तर मग मित्रांनो, जास्त विलंब न लावता आपण आपल्या कथेला, या रहस्यमय कथेला सुरुवात करूया. एका दिवशी नारद वैकुंठ लोकामध्ये जातात आणि भगवान विष्णूला विचारतात, हे भगवान, काही लोक पाप करूनही स्वर्गात का जातात आणि काही लोकांना चांगले कर्म करूनही नरकात का जावे लागते? ते पाप कोणते आहेत? ते सर्व पुण्य नष्ट करतात आणि ते कोणते पुण्य आहेत ते सर्व पापांना जाळून राख करतात? तर देवर्षी नारद भगवान विष्णूंना हे प्रश्न विचारत आहेत. यावरती भगवान श्रीहरी विष्णू नारद मुनींना म्हणतात, हे देवर्षी, आज तुम्ही जगाच्या कल्याणासाठी एक खूपच चांगला व अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तुम्ही विचारलेल्या या प्रश्नाच्या संदर्भात आज मी तुम्हाला एक अतिशय प्राचीन कथा सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. म्हणूनच तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐका. जो कोणी ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. देवर्षी म्हणतात, हे प्रभू, तुमच्या मुखातून कथा ऐकणे हे माझे सौभाग्य आहे. मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकेन आणि तिचा प्रसार देखील करेन. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे देवा, यमलोकात पोहोचल्यावर तिथले दृश्य पाहून ही जुन्या काळातील गोष्ट आहे. स्वर्णपूर नावाचे एक प्राचीन नगर होते. स्वर्णपूर एका नगरात एकाच वेळी 5 लोकांचा एकाच वेळी मृत्यू होतो आणि ते सर्व मृत्यूनंतर यमलोकामध्ये पोहोचतात. यमलोकात पोहोचल्यावर तिथले दृश्य पाहून सर्वजण घाबरून जातात आणि त्यांचे अंग थरथर कापायला लागते. यमलोकात यमराज मोठ्या आकाराच्या सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होते. त्यांच्या शेजारी चित्रगुप्त बसला आहे, जो सर्व प्राण्यांच्या कर्माचा हिशोब म्हणजेच त्यांचा लेखाजोखा ठेवतो. यमाचे दूत जीवांना पुढे ढकलत आहेत. काही लोक मोठ्याने आक्रोश करत आहेत, तर काही लोक खूप आनंदाने चालत आहेत. स्वर्गाच्या दरवाजातून खूप सुंदर प्रकाश दिसत आहे, तर नरकाच्या दरवाजातून आगीच्या ज्वाला दिसत आहेत. हे भयानक दृश्य पाहून ते 5ही जण एकमेकाशी आपापल्या पापाबद्दल चर्चा करू लागले. त्या 5 पैकी 4घांनी आपल्या आयुष्यात अनेक पापे केली आहेत आणि ते आता 4घेही नरकात जाणार आहेत असे त्यांना वाटत असते. त्या 4पैकी एक चोर, दुसरी वेश्या, तिसरा विद्वान ब्राह्मण, चौथा राजाचा शिपाई आणि 5वा व्यक्ती
श्रीमंत शेतकरी होता. ते पाचही जण त्यांच्या कर्माचे फळ बोलायला तयार होते. मग चौघेही एकमेकाच्या पापांबद्दल बोलू लागतात. जो पहिला व्यक्ती होता तो म्हणजे चोर. तर तो चोर म्हणतो, भाऊ, मी नक्कीच नरकात जाईन, कारण मी अनेकदा चोरी केली आहे, इतरांची संपत्ती लुटली आहे, इतरांना त्रास दिला आहे. पण मी हे असं घोर पाप केलं आहे. मी चोरी करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचो. मित्रांनो, पुढे तो चोर सांगू लागतो. म्हणतो, कारण मला कोणीही कधीही कोणतेही काम दिले नाही. माझ्या नशिबात कदाचित देवाने हेच लिहिले असेल. म्हणूनच मला माहीत आहे की मला माझ्या पापांपासून कधीच मुक्ती मिळणार नाही. पुढच्या जन्मात यमराज मला कुठल्या प्राण्याचा जन्म देतात, काय वेदना देतील काय माहीत. तर हे चोर सर्व तेथील त्या चौघांना आपापसामध्ये सांगत आहे. मित्रांनो, आता दुसरी व्यक्ती होती ती म्हणजे वेश्या. तर ती वेश्या म्हणते, मी सुद्धा नरकात जाणार आहे, कारण मी सुद्धा खूप पापे केली आहेत. एका स्त्रीचे एकापेक्षा जास्त पुरुषासोबत संबंध असतील तर अशी स्त्री ही पापी असते. परंतु मी हे सर्व नाईलाजाने केले. मी जेव्हा लहान होते तेव्हा बळजबरीने मला कोणीतरी पळवून नेले आणि माझी इच्छा नसतानाही मला एक वेश्या बनविले. त्या दुष्ट माणसाशी लढण्याची ताकद माझ्यामध्ये नव्हती. या जन्मी कोणत्या पापामुळे मला वेश्या व्हावे लागले हे मला माहीत नाही आणि भविष्यात मला कोणत्या प्राण्याचा जन्म घ्यावा लागेल तेही मला माहीत नाही. माझ्या पापावरून मला असे वाटते की मी देखील निश्चिंतपणे नरकातच जाईल. मित्रांनो, पुढील तिसरी व्यक्ती आहे तो म्हणजे राजाचा सैनिक. पुढे सैनिक म्हणू लागतो, भाऊ, आपल्या चौघामध्ये मी सर्वात मोठा पापी आहे. मी फार मोठे पाप केले आहे. मी राजाचा शिपाई होतो, त्यामुळे मी लोकांवर जबरदस्ती करायचो. मी अनेक लोकांचे जीव घेतले आहेत. मी अनेक निरपराध लोकांवर अत्याचार केले आहेत. मी माझ्या हाताने अनेक निरपराध लोकांचा जीव देखील घेतला आहे. आमचा राजा आम्हाला जे काही सांगायचा त्याचे पालन आम्हाला करावे लागायचे. एखादा सामान्य माणूस राजाच्या विरोधात कसा जाऊ शकतो? ही सर्व पापे करताना मला खूप वाईट देखील वाटायचे आणि ही पापे करून मी नरकातच जाईन हे मला माहीत होते. पण मी माझ्या कुटुंबासाठी ते केले आहे. पण पाप हे पापच आहे. नंतर पश्चाताप करून काय उपयोग? मी पाप केले आहे म्हणूनच मी नरकात जाणार याची मला खात्री आहे. तर जो राजाचा सैनिक होता तो सर्वांना सांगत आहे. मित्रांनो, पुढील व्यक्ती आहे ती म्हणजे विद्वान पंडित. तर विद्वान पंडित पुढे म्हणतात, भाऊ, आपल्या चौघामध्ये मी सर्वात मोठा पापी आहे. तुम्ही लोकांनी जे केले पाप, ते पाप केले आहे ते जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केले आहेत किंवा कोणीतरी तुम्हाला ते करण्यामध्ये भाग पाडले आहे किंवा तुम्ही ते मजबुरीने केले आहे. परंतु मी एक विद्वान व्यक्ती होतो. मला सर्व सत्य माहीत होते. मला सत्य माहीत असून देखील मी याचे ज्ञान होते तरी देखील पैशाच्या लोभापोटी मी खूप पापे केली आहेत. सर्व काही माहीत असूनही जो पाप करतो तो नक्कीच नरकामध्ये जातो असे शास्त्र सांगते. मी माझ्या ज्ञानाचा गैरवापर केला आहे.
मी माझ्या ज्ञानाचा उपयोग लोकांना मदत करण्यासाठी कधीच केला नाही, तर त्यांना लुबाडण्यासाठी त्या ज्ञानाचा वापर केला आहे. मी पैसे कमावण्यासाठी हे केले आहे. माझ्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. माझे वडील भीक मागून उदरनिर्वाह करायचे आणि म्हणूनच घरची गरिबी दूर करण्यासाठी मी पैसे घेऊन ज्ञान देऊ लागलो होतो. मित्रांनो, ते विद्वान पंडित पुढे म्हणतात, ज्ञानाचा दुरुपयोग करणाऱ्या विद्वान ब्राह्मणाला नरकातच जावे लागते असे शास्त्र सांगते. ज्ञान देण्याच्या बदल्यात मी लोकांकडून पैसे घेतले आहेत. मी कधीही कुणाला फुकटात ज्ञान दिले नाही. म्हणूनच तुम्हा चौघांमध्ये मी सर्वात मोठा पापी आहे आणि मला नरकातच जावे लागेल. त्या चौघांचे बोलणे ऐकून तो श्रीमंत शेतकरी, जो 5वा व्यक्ती होता, तो हसला आणि पुढे म्हणाला, तुम्ही चौघे इतके मोठे पापी आहात की तुम्हाला नरकात जावे लागेल. तुम्ही खूप गंभीर पाप केले आहेत आणि म्हणूनच यमराज तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. तो पुढे म्हणतो, मी एकटाच येथे सर्वात धार्मिक व्यक्ती आहे. मी माझ्या आयुष्यात खूप पूजा केली आहे, ब्राह्मणांना दान दिले आहे. मी माझ्या मृत्यूपूर्वी एक गाय देखील दान केली आहे. मित्रांनो, तो श्रीमंत शेतकरी पुढे म्हणतो, आता माझे सर्व पुत्र आणि नातू माझ्या आत्म्याच्या उद्धारासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित करत आहेत. ते माझ्यासाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण आणि यज्ञकर्म असे कर्म करत आहेत. म्हणूनच मी सर्वात धार्मिक माणूस आहे. माझ्या 3 बायका आणि मला 10 मुलं आहेत आणि बरेच लोक माझ्यासाठी पूजा अर्चना करत आहेत. आणि हो, मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतेही पाप केले नाही आणि असे मी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केले असतील तर त्यासाठी श्राद्ध इत्यादी केल्यामुळे माझी ती पापे सुद्धा नष्ट होतील. मी रोज देवाची पूजा अर्चना करायचो, देवळात जायचो, दारात आलेल्या पाहुण्यांना जेवू घालायचो. त्यामुळे यमराज मला नरकात पाठवणार नाहीत. मित्रांनो, तो श्रीमंत शेतकरी पुढे म्हणतो, मला नक्कीच मोक्ष मिळेल आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मग ते 5ही जण हळूहळू पुढे जाऊ लागतात आणि नंतर जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा त्यांच्या पापाचे आणि पुण्याचे, चांगल्या कर्माचे मूल्यमापन केले जाते. आधी त्या चोराची पाळी येते आणि मग चित्रगुप्त त्यांचा हिशोब म्हणजेच त्या चोराच्या कर्माचा लेखाजोखा काढतो. काही वेळ विचार केल्यानंतर त्याच्या पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन केल्यानंतर यमराज त्याला स्वर्गात जाण्यास सांगतात. हा निर्णय ऐकून तो चोर आनंदी होतो आणि मोठ्या आनंदाने तो स्वर्गाच्या दरवाजाकडे चोर निघून जातो. मित्रांनो, आता दुसऱ्या व्यक्तीचा नंबर येतो. चित्रगुप्त त्याविषयी त्या व्यक्तीचा हिशोब काढतो आणि काही वेळ विचार करून त्याच्या पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन करून यमराज त्या व्यक्तीलाही स्वर्गात जाण्यास सांगतो. हा विचित्र निर्णय ऐकून त्या शेतकऱ्याला आणि त्या व्यक्तीला देखील आश्चर्याचा धक्का बसतो. यमराजाच्या निर्णयावर त्याला विश्वास बसत नाही आणि काहीही न बोलता तो व्यक्ती मोठ्या आनंदाने स्वर्गाच्या दाराकडे निघून जातो. मित्रांनो, मग तिसरी वेळ येते सैनिकाची. चित्रगुप्त त्याच्या कर्माचा हिशोब पाहतो आणि काही वेळ विचार करून त्याच्या पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन केल्यानंतर यमराज त्याला देखील स्वर्गामध्ये जाण्यास सांगतात. यमराजांचा हा निर्णय ऐकून
त्या राजाचा सैनिकही विचारात पडतो आणि सैनिक मोठ्या आनंदाने स्वर्गाच्या दाराकडे निघतो. मित्रांनो, त्यानंतर त्या विद्वान ब्राह्मणाची वेळ येते. चित्रगुप्त त्या ब्राह्मणाच्या कर्माचा हिशोब पाहतो आणि त्याच्या पाप पुण्याचा लेखाजोखा काढतो आणि थोडा वेळ विचार करून यमराज त्या ब्राह्मणाला स्वर्गामध्ये जायला सांगतो. विद्वान ब्राह्मण विचार करतो की मी खूप पापी केली आहेत, मग इतके पाप करूनही यमराज मला स्वर्गामध्ये का पाठवत आहेत? त्या चौघांना स्वर्गात जाताना पाहून तो श्रीमंत शेतकरी खूप दुःखी होतो आणि तो खूपच संतापतो आणि मग तो विचार करू लागतो की हा कसला न्याय आहे? या पापी लोकांना म्हणजेच या पाप्यांना स्वर्गात जाण्याची संधी मिळते, मग मी केलेल्या सत्कर्माचं काय? पापी आणि पुण्यवानांना एकाच ठिकाणी बसवले तर सत्कर्म करून काय फायदा? त्यानंतर यमराजाचे दूत त्या श्रीमंत शेतकऱ्याला जोरात ढकलतात आणि म्हणतात, अरे पापी, पुढे जात तुला नरकात टाकले जाईल. मित्रांनो, यमदूत त्या श्रीमंत शेतकऱ्याला म्हणू लागतात, यमराज तुला कधीच माफ करणार नाहीत. हे ऐकून श्रीमंत शेतकरी घाबरून जातो आणि म्हणतो, मी कोणतेही पाप जीवनामध्ये केलेले नाही आणि माझ्या आयुष्यात मी खूप चांगली कामे म्हणजेच पुण्यकर्म केली आहेत. तुम्हाला दिसेल की यमराज मला स्वर्गातच पाठवतील. त्यानंतर तो श्रीमंत शेतकरी येऊन यमराजांच्या समोर उभा राहतो. चित्रगुप्त त्याच्या म्हणजेच त्या श्रीमंत शेतकऱ्याच्या कृत्याचा पाप पुण्याचा हिशोब पाहतो आणि त्याच्या पापाचे आणि पुण्यांचे मूल्यमापन करतो. तेव्हा त्याच्या पापाचे पारडे जड होते आणि यमराज श्रीमंत शेतकऱ्याला म्हणतात, हे शेतकरी, तू खूप मोठा गुन्हा केला आहेस, त्यामुळे तू नरकामध्ये जाण्यास पात्र आहेस. हे ऐकून शेतकरी थरथर कापायला लागतो आणि यमराजांना म्हणतो, हे धर्मराज, हा अन्याय आहे. मी माझ्या आयुष्यात कोणतेही पाप केले नाही. मी केवळ माझ्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म सत्कर्म केले आहेत. मग तुम्ही मला नरकात का पाठवत आहात? आणि ते 4 लोक जे घर म्हणजेच जे खूप पापी होते, तुम्ही त्यांना स्वर्गामध्ये पाठवले. असा अन्याय होणार असेल तर पृथ्वीवर कोणताही मनुष्य पुण्यकर्म सत्कर्म करणार नाही. तेव्हा यमराज म्हणतात, अरे पापी, तू जे केले आहे ते चौघांच्या पापापुढे काहीच नाही. मित्रांनो, यमराज पुढे म्हणतात, तू जी काही पाप केली आहेत म्हणजेच तुझ्या पापामुळे तू जी काही सत्कर्म केली आहेत ती नष्ट झाली आहेत. तू जे पाप केले नसते तर स्वर्गात जाऊ शकला असता, पण तू हे पाप जाणून बुजून केले आहे, त्यामुळे तुला नक्कीच नरकात जावे लागेल. त्या चोराने मजबुरीने चोरी केली होती, पण त्याने इतरांची भूक भागवायचा, गरिबांना दान करायचा. त्याने कधीही निर्दोष आणि गरीब व्यक्तींच्या घरात चोरी केली नाही. त्याची चांगली कृती त्याच्या पापापेक्षा जास्त होती, म्हणूनच तो स्वर्गात गेला. दुसरी जी वेश्या होती ती मनाने वेश्या नव्हती. तिला वेश्या होण्यास भाग पाडले गेले होते आणि त्या वेश्याने तिच्या शरीरावर फक्त अत्याचार केले, पण तिने केलेली बाकीची कामे पुण्याची आहेत. ती रोज पशु पक्ष्यांना खायला घालायची, म्हणूनच तिची चांगली कृती तिच्या पापांपेक्षा मोठी होती. तिसरा व्यक्ती जो सैनिक होता त्याने राजाच्या आज्ञेचे पालन केले होते, पण त्याने बरीच चांगली कामेही केली आहेत.
मित्रांनो, पुढे यमराज म्हणतात, त्या सैनिकाने अनेक गरीब लोकांना मदत केली आहे, त्यामुळे तो स्वर्गामध्ये गेला आहे. पुढे म्हणतात, चौथा विद्वान ब्राह्मण होता, त्याने आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग नक्कीच केला आहे, पण तो रोज गायीची सेवा करत होता, दानधर्म करीत असे. म्हणूनच त्याच्या पापापेक्षा त्याची चांगली कृती म्हणजेच त्याचे पुण्यकर्म जास्त होते आणि तोही स्वर्गात गेला आहे. हे ऐकून श्रीमंत शेतकरी म्हणतो, हे धर्मराज, या चौघांनी जे काही सत्कर्म केले आहेत ते सत्कर्म पुण्यकर्म मी देखील केले आहेत, किंबहुना मी त्यांच्यापेक्षा थोडे जास्त केले आहेत. तरीही मी असे कोणते मोठे पाप केले आहे की मला नरकात पाठवले जात आहे? हे शेतकरी, लक्षात ठेव, तुझा असा विचार करणे योग्य आहे. पुढे यमराज म्हणतात, तू एखाद्या विधवा स्त्रीवर खोटा आरोप केला होतास की तिने तुझ्या घरातून चोरी केली आहे आणि त्याचबरोबर तू तिच्यावर इतर अनेक पापे केली होतीस. तिला व्यभिचारिणी आणि वेश्या म्हणून तिच्या चारित्र्याला तू बदनाम केले होतेस आणि राजाने ते खरे आहे असे मानून त्या स्त्रीला म्हणजेच त्या विधवा स्त्रीला फाशीची शिक्षा दिली होती. हे पापी मनुष्य, तपश्चर्या करून माणूस ब्रह्महत्या, चोरी, दारू पिणे इत्यादी गंभीर पापांपासून मुक्त होऊ शकतो, परंतु इतरांवर खोटे आरोप लावणे म्हणजेच त्याच्या चारित्र्यावर आरोप लावणे, जो व्यक्ती त्याला सत्य माहीत असूनही इतरांवर खोटे आरोप लावतो, खोटे म्हणून इतरांना दोषी ठरवतो, तो सर्वात मोठा जास्त पापी आहे असं मानलं गेलं आहे. आणि त्याच्या या अशा कृत्यामुळे त्याने केलेली सर्व चांगली पुण्यकर्म म्हणजेच सत्कर्म नष्ट होतात. म्हणूनच या पापामुळे तुम्ही केलेली सर्व चांगली कामे म्हणजेच पुण्यकर्म सत्कर्म तुमची नष्ट झाली आहेत. त्यानंतर यमराज त्यांच्या यमदूतांना बोलावतात आणि त्या श्रीमंत शेतकऱ्याला नरकामध्ये घेऊन जाण्यास सांगतात. शेतकरी रडत रडत नरकाच्या वाटेवर चालू लागतो आणि देवाची अशा प्रकारे त्या चौघांनीही पाप करून स्वर्ग प्राप्त केला आहे, परंतु त्या श्रीमंत शेतकऱ्यांनी जघन्य अपराध केला आहे. मित्रांनो, यमराज चित्रगुप्ताला सांगत आहेत की या शेतकऱ्याने या विधवा महिलेच्या चारित्र्यावर खोटे आरोप करून तिची बदनामी केली आहे, त्यामुळे त्याला नरकाची प्राप्ती झाली आहे. स्त्री ही नेहमी पूजनीय असते. जो कोणी स्त्रीवर खोटा आरोप लावतो, तिच्या चारित्र्यावर आरोप लावतो, त्याचे हे कृत्य फार मोठे पाप समजले जाते. स्त्रीच्या दुर्बलतेचा फायदा कधीच घेऊ नये. परस्त्री ही नेहमीच आई मानली गेली पाहिजे. जो परस्त्रियावर चुकीची नजर टाकतो तो खूप मोठा पापी किंवा खूप मोठा पाप करत असतो. विधवा किंवा पीडित स्त्रीला त्रास देणाऱ्याला नरकामध्ये जावे लागते. माणसाने सत्याचे समर्थन केले पाहिजे. सत्याच्या मार्गावर चालल्याने स्वर्ग प्राप्त होतो असं यमराज सांगत आहेत. सत्याचे समर्थन केलेले माणसाच्या सर्व गुणांचा म्हणजेच दुर्गुणांचा नाश होतो. म्हणून मित्रांनो, कधीही कोणावर खोटे आरोप करू नये. सत्य माहीत असूनही खोट्याचे समर्थन करू नये. दुसऱ्यावर खोटे आरोप करणाऱ्याला आणि यमराज कधीही माफ करत नाहीत. मित्रांनो, आध्यात्मिक माहिती मनपूर्वक तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीकृष्ण, जय माता महालक्ष्मी.
श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब देखील नक्की करा.